तर पेपरफुटी प्रकरणात जलदगती न्यायालयात सुनावणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानंतर मसुदा तयार होईल असं अनु ग्रोवर बलिका न्यायालयाचे प्रमुख यांच्याकडून आता स्पष्ट होत आहे। तर महाराष्ट्रामध्ये काल वंचितनं आंदोलन केलेलं होतं। महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती। यामध्ये मुंबईत 150हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, ताब्यात घेण्यात आले त्यांना। तर 3 गुन्हे दाखल आहेत। प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 150 मुंबईतल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यापैकी 3 गुन्हे दाखल आहेत। दोनही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मोठी बातमी आहे। संयुक्त राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर चर्चा रखडली आहे। विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला ही माहिती आहे। तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती आता समोर येते। या सगळ्या संदर्भात चर्चा विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे तात्पुरता खंडित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। संत बाळूमामा देवस्थानातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, या प्रकरणी देवस्थान समितीच्या विश्वासांना चौकशी करता पोलिसांची नोटीस। पोलिसांकडून देवस्थानच्या उत्पन्नाच्या विविध मार्गांचा तपास सुरू आहे। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रक्षकाकडूनच ड्रग तस्करी होते। जेल प्रशासनात खळबळ आहे। शिपाला अटक आहे, चौकशी सुरू आहे। चरस, नशेच्या गोळ्या तसंच सर्जिकल ब्लेड जप्त आहे। मुंबईच्या उद्यान विभागातील 36 जागा रिक्त आहेत। उद्यान विभागातील 36 रिक्त जागा अद्याप भरलेल्या नाहीत। झाडं कोसळून झालेल्या जीवघेण्या घटनांनंतर अनेक पदं रिक्त असल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।